आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारत अभिनेत्री सुरुची अडारकरने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. तर तिने लग्नगाठ बांधलीये ती अभिनेता पियुष रानडे सोबत. पण या दोघांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्ट मध्ये. अंजली मालिकेत आम्ही पहिल्यांदा काम केलं. बिईंग इन द इंडस्ट्री आपण म्हणजे माहीत असतं आपल्याला कोण कोण काम करतं काय. पण आम्ही तसे भेटलो पहिल्यांदा आणि अंजली मालिकेतले आम्ही सगळेच जण आम्ही खूप छान फ्रेंड्स झालो तेव्हा. मग सिरियलच्या दरम्यान तर आमचं खूप छान पटायचं सगळ्यांचंच. सिरियल संपल्यानंतर फॉर अबाउट 1.5 year वी वर नॉट ॲट ऑल इन टच. कामं सुरू होती प्रत्येकाची आणि काय होतं ना, आपण कामासाठी म्हणून जेव्हा असतो तेव्हा ती फॅमिलीच असते. पण मग नंतर जेव्हा सिरियल संपते तेव्हा मग आपण आपापल्या कामाला लागतो आणि मग दुसरीकडे बिझी होतो. सो त्यानंतर 1-1.5 वर्षांनी आम्ही पुन्हा टचमध्ये आलो आणि मैत्री तर होतीच आमच्यात, ती फुलत गेली छान. आणि मग कुठेतरी असं वाटलं की ओके वी कॅन बी टुगेदर. सो आय थिंक दॅट वॉज द टाइम वी रिअलाइज. आय डोंट नो अबाउट सुरुची, म्हणजे हे ती तिचं पर्सनल प्रेम वगैरे हे बरोबर आहे की आपण कोणाला बघतो किंवा अरे ही छान दिसते, हिचा स्वभाव असा आहे तर आपण प्रेमात पडलो. आय डोंट नो समहाव ते सगळं तर आहेच, पण वेन आय सी हर आय फाइंड हर की मला ना एक समहाव एक रिस्पेक्टचा एक फील येतो की यार ओके शी हॅज सम काइंड ऑफ स्टॅचर, शी हॅज सम काइंड ऑफ ऑरा विच हॅज टू बी रिस्पेक्टेड. मला हे असं वाटतं. प्रेम आहे, मैत्री आहे, तिचा चेहरा सुंदर आहे, ती सुंदर आहे, ती मला आवडते, हे सगळं बरोबर आहे. पण तिच्याकडे बघून एक ना असं वाटतं की नाही यार शी इज अ व्हेरी रिस्पेक्टेबल गर्ल, रिस्पेक्टेबल विमेन. आणि ते जे प्रेम असेल किंवा तिची वेवलेंथ किंवा ते बॉन्डिंग असेल ना ते फार रिस्पेक्टफुल असेल. सो आय ऑलवेज से हर की ऑफकोर्स आय लव्ह यू बट आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू फॉर बिईंग इन माय लाईफ, फॉर कमिंग इन माय लाईफ. किती मस्त. पण रिलेशनशिपचं ते एक आईस ब्रेकर असतं किंवा डेटिंग फेजचं ते कोणाकडनं झालंय ते मला जरा खूप इंटरेस्ट आहे जाणून घेण्यात. कधी सुरुवात झाली आहे ती सुरुची? ओके आय थिंक मी खरं सांगू का, डेटिंग फेजच नव्हती आमच्यात तशी. म्हणजे आमची खूप चांगली मैत्री होती. मी तुला म्हणाले तसं की जेव्हा आम्ही पुन्हा कॉन्टॅक्टमध्ये आलो तेव्हा एकमेकांबरोबर खूप गोष्टी शेअर व्हायला लागल्या. जनरल पण सगळ्या, मग त्या कामाच्या असो त्या पर्सनल असो त्या सगळ्याच असो. आणि कुठेतरी दोघांना ते सेम फिलिंग आलं आणि त्याच्यानंतर कोणी असं एकमेकांना सांगितलं नाही. म्हणजे प्रपोज केलं नाही किंवा इट्स अन अनसेड काइंड ऑफ. वेन आय गो बॅक ती जी जर्नी आहे, मी खरंच सांगतो तुला दर्शनाला, एक आपल्याकडे खूप छान मोमेंट्स असतात की अरे आम्ही हे केलं, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही इथे गेलो, आम्ही डेटला गेलो, आम्ही या हे फूड आम्ही खाल्लं किंवा हे क्युझिन तिला आवडतं मला आवडतं. हे सगळ्यापेक्षा ना वेन आय गो बॅक अँड मी जेव्हा जर्नी बघतो तर ना ती खूप इमोशनल जर्नी आहे. आमची दोघांची सांभाळायचं एकमेकांना ती ताकद द्यायची आहे. तिचे एक वेगळे फेजेस होते, माझे एक वेगळे फेजेस होते. तर मला ना त्या म्हणजे सुरुची आणि पियुषच्या मध्ये जी जर्नी आहे ना त्या जर्नीचा मला खूप पर्सनली खूप रिस्पेक्ट आहे. आणि असं की ती खूप इमोशनल जर्नी आहे. आणि त्यामुळे आम्ही त्या गोष्टीला इतकं महत्त्वच नाही दिलं की मी तुला डेटवर कुठे घेऊन जाऊ किंवा तू मला कुठे घेऊन जाणार, तू मला काय गिफ्ट देणार, मी तुला काय गिफ्ट देणार, हे आमच्यामध्ये नाही आहे आणि कधीच नसणार. हां, मी तुझ्यासोबत आहे, तू माझ्यासोबत आहे, मी तुला ओळखतो ते महत्त्वाचं आहे, तू मला ओळखते ते महत्त्वाचं आहे. दॅट्स अ बेस्ट गिफ्ट फॉर अस. सुरुची आणि पियुषची ही हटके लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.